राज्यातील महापालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता महापौर पदासाठीची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील मंत्रालयात ही सोडत काढण्यात आली. या सोडतीनुसार राज्यातील अनेक महापालिकांमध्ये ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गासाठी महापौर पद राखीव करण्यात आले आहे. ओबीसी प्रवर्गासाठी पनवेल, इचलकरंजी, चंद्रपूर, जळगाव, अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर आणि कोल्हापूर या महापालिकांचा समावेश आहे. यापैकी जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अकोला या ठिकाणी ओबीसी महिलांना महापौर पदाची संधी मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे महापालिकेत अनुसूचित जाती म्हणजेच एससी प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित करण्यात आले आहे. तर जालना आणि लातूर महापालिकांमध्ये अनुसूचित जाती महिलांना महापौर पदाची संधी मिळाली आहे. राज्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी राजकीय चढाओढ असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर पद अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीमुळे राज्यातील महापालिकांच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होणार असून महापौर पदाच्या शर्यतीत कोणता पक्ष बाजी मारतो याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.